नाही मध्ये नाही गेलो. सगळे मुलं राहतात तिथं मध्ये वरी स्टडी पॉईंट. मेडिकल हालतो वर इकडे काय चालू मंजुरेट लय जबरदस्त दाखवते. व्हिडिओ काढायला मी समोरच्या गल्लीमध्ये राहतो. मी माझ्या मुलाला सकाळी वॉकिंगला घेऊन जाण्यासाठी निघालो 4 वाजता. तर तेव्हा आम्हाला इथं आग लागलेली दिसली. स्पार्किंगची आग असे आहे असं लक्षात येतं. काय काय इथं मग पाण्याचं दुकान आहे आणि इथं हे खाली चाय आहे, चायचं दुकान आहे, पलीकडे महालक्ष्मी आणि मोबाईल शोरूम आहे. यांच्या समोरचं झालेलं दिसतंय. नंतर बाकी काही आम्ही फायर ब्रिगेडला फोन केला, गाडी आली, लगेच त्यांनी आग विझवली. नाही दुखापत वगैरे कुणालाच काही नाही झालं. दुखापत वगैरे काही नाही, कुठंच काही नाही. वाफेमुळे ते फार मोठे. पण समोरचे जे नैवेद्य हॉटेल आहे त्याच्या समोरचं जे कंपोजिट पॅनल होतं ते कंपोजिट पॅनलला एमएससीबीच्या ताराला ठिणगी लागून त्या कंपोजिट पॅनलला ठिणगी लागली असं अंदाज वर्तवतोय. आणि त्याच्यामुळे ते तुमचं जे बाहेरचं कंपोजिट पॅनल आहे ते जळालं. बाकी काही झालेलं नाहीये, नुकसान कुठलंही झालेलं नाहीये. वैष्णवी हॉस्टेलचं काही नुकसान झालं नाही. नैवेद्यांचं नुकसान झालेलं आहे. महावैष्णवी हॉस्टेलचं काही नुकसान झालेलं नाहीये. वर काही नाही, वर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही झाला. आम्हाला काही प्रॉब्लेम, फक्त वाफ आली, बाकी काही नाही. समोर इलिव्हेशनला वाफ आलेली आहे, याच्यामुळे फक्त इलिव्हेशन तेवढं काळं पडलं, बाकी काही झालेलं नाही.